माझं नाव सुनील पांडुरंग मर्चंडे. मी या BMC चाळीमध्ये 146 वर्षामध्ये जन्मापासून आहे. आम्ही राहतो. मी बाबासाहेबांचं नाव घेताना भारताचं भाग्य विदित करणारे भारत भाग्य विधाता असं मी म्हणतो. शक्यतो संकल्पना एक उभारता व कलाकार आहे आमच्याकडे अथर्व पवार. तर त्यांनी ही संकल्पना दिली की असं असं करूया. ठीक आहे, त्याला आम्ही सर्वांनी मान्यता दिली आणि सर्व मिळून ते करतोय. मी माझ्या हाताने नाही, ते सर्व इथं हात सर्वांचे हात आहेत. म्हणजे अगदी लहान थोराचे आणि त्याचा सपोर्ट आर्थिक पासून शारीरिक आणि मानसिक सगळा सपोर्ट संपूर्ण वसाहतीचा असतो. जयंती आली की आमची दिवाळी म्हणून साजरी होते. त्या दिवशी आम्ही करंजी लाडू हे सगळं बनवतो. तर आम्ही महिला पण असतो त्यांना मदत करायला. अगदी लहानापासून शाळेतून आले दप्तर टाकले की चालू घाम म्हणजे आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा व्हायचा तर संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर शुकशुकट असायचं, काही नसायचं. आम्ही म्हणायचो की हा जो दिवस आहे हा आमचा हा म्हणजे पुनर्जन्मापेक्षा वेगळ्या पद्धतीचा दिवस आहे की यानंतर आमचं नशीब पूर्ण चेंज झालं. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पण बाबासाहेब म्हणाले की हे जर चालवणारे जर नालायक असतील तर म्हणजे कितीही चांगलं संविधान असो त्याचा वाईटच होणार आहे. आणि किती वाईट संविधान असेल पण जे चालवणारे जर लायक असतील तर वाईटातूनही ते चांगलं बनवू शकतं. मग आजच्या सध्याच्या स्थितीमध्ये ना चांगल्याचं वाईट होत आहे. बाबासाहेबांची जयंती अशी व्हावी की त्यामधून सर्व स्तराचे कार्यक्रम व्हावेत. जयंती म्हणजे काय नुसतं बाबासाहेबांची जयंती म्हणजे आम्हाला आनंद झालाच पण त्यासोबत विविधतेचे कार्यक्रम जे समाजाच्या उपयोगाचे असेल किंवा बाबासाहेबांना भारत बहुजन करेल कसं करेन म्हणजे बहुजनाला जोडणं, त्यांच्याशी प्रेम करणं किंवा त्यांना त्या कार्यक्रमात बोलवणं असे विविध पद्धतीने ही जयंती साजरी व्हायला पाहिजे. आणि तुम्ही विशेष तुमचा आधी खूप आम्ही आभार मानतो आहे की तुम्ही हा विडा उचलला की जनमानसात काय चाललं आहे. तर तुमच्या फुलफिल चॅनलचे खूप खूप आभार. उलट तुम्ही इथे आलात आणि आमच्या सर्वांचं म्हणजे तुम्ही हा उत्साह वाढवलात, खरोखर उत्साह वाढवलात. तर तुमचा आभार.